गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. बघा, आपण त्रिकोण आणि त्रिकोणाचे गुणधर्म याच्यातील काही महत्वाच्या नोट्स पाहिलेल्या आहेत. आता याच्यावर आधारित आज आपण स्वाध्याय पाहणार आहोत. आता पहिलाच प्रश्न पहा. एका त्रिकोणाच्या दोन बाह्य कोनांच्या मापांची बेरीज 270 अंश असेल तर तो त्रिकोण कोणत्या प्रकारचा आहे? आता बघा, दोन बाह्य कोन, समजा मी त्रिकोण काढला. हा मूळचा जो त्रिकोण आहे या त्रिकोणाला एबीसी असं नाव दे. आता बाह्य कोन म्हणजे काय? जो कोन त्रिकोणाच्या आंतरकोनाशी रेषीय जोडी तयार करतो त्याला आपण त्रिकोणाचा बाह्य कोन म्हणतो. मग समजा हा कोन आणि हा कोन, बरोबर आहे का? हे बाह्य कोन नाही. तर आता हा बाह्य कोन येऊ शकतो बघा, आणि या त्रिकोणाचा हा बाह्य कोन येऊ शकतो. मग या दोन बाह्य कोनाची बेरीज तुम्हाला किती दिलेली आहे? 270. तर मला सांगा, या दोन कोनांची बेरीज किती येईल? किंवा ह्या चार कोनांची बेरीज किती येईल रे? समजा या कोणाला मी एक्स म्हटलं, या कोणाला वाय म्हटलं, या कोणाला झेड म्हटलं, या कोणाला डब्ल्यू म्हटलं. आता एक्स आणि झेड कोणत्या प्रकारचे कोन आहेत सांगा? एक्स आणि झेड रेषीय जोडीतील कोन. रेषीय जोडीतील कोनांची बेरीज किती असते? 180. 180. आता वाय आणि डब्ल्यू हे कसल्या प्रकारचे कोन आहेत? रेषीय जोडीतील कोन. रेषीय जोडीतील कोन. मग या दोघांची बेरीज सुद्धा किती येणार? 180. 180. या चौघांची जर तुम्ही बेरीज केली म्हणजे डाव्या बाजूची बेरीज एक्स अधिक झेड अधिक वाय अधिक डब्ल्यू आणि उजव्या बाजूची बेरीज 180 अधिक 180 किती? 360. आता तुम्हाला वाक्य काय दिलेलं आहे? त्रिकोणाच्या दोन बाह्य कोनाची बेरीज. बघा इथं बाह्य कोनाची बेरीज म्हणजे इथं एक्स आणि वाय हे बाह्य कोन आहेत, म्हणजे एक्स आणि वाय ची बेरीज किती येणार? 180. नाही, 270 दिली रे. मग झेड आणि डब्ल्यू किती येते बघूया. एक्स आणि वाय ची बेरीज 270 360 मधून वजा करूया, म्हणजे 360 वजा 270 होणार. किती ते सांगा झेड आणि डब्ल्यू ची बेरीज? 360 वजा 270 किती? 90. 90. आता मला सांगा, या दोघांची बेरीज 90. मग त्रिकोण एबीसीच्या तिन्ही कोणाची बेरीज किती असणार? 180. 270. त्रिकोणाच्या तिन्ही कोणाची बेरीज 180 असते ना. मग कोण एसीबी किती येणार? एसीबी झेड आणि डब्ल्यू ची बेरीज 90 झाली ना, म्हणजे हा कोण काटकोन असणार ना, 90 असणार. अरे झेड आणि डब्ल्यू ची बेरीज 90 आहे. त्रिकोणाच्या तिन्ही कोणाची बेरीज, आता समजा एक्स वाय झेड डब्ल्यू, समजा या कोणाला मी पी म्हटलं, मग झेड अधिक डब्ल्यू अधिक पी अशा तीन कोणांची बेरीज 180 येणार ना. पैकी झेड आणि डब्ल्यू ची बेरीज 90, म्हणजे 90 अधिक पी बरोबर 180.
90. 180 वजा 90 येणार 90. मग कोण एसीबीचा कोण एसीबी हा काटकोन आला पहा आणि दिलेला त्रिकोण मग कोणत्या प्रकारचा असेल सांगा पाहू. काटकोन त्रिकोण. काटकोन त्रिकोणाचा. ओके. आता दुसरा प्रश्न पहा. सोबतच्या आकृतीमध्ये बीडी म्हणजे ही बाजू एडी या बाजूशी एकरूप आहे. ईसी म्हणजे ही बाजू या बाजूशी एकरूप आहे. कोण बीईडी 60 म्हणजे हा कोण 60 अंशाचा दिलेला आहे. बीडीए हा काटकोन आहे. तर कोण एबीसी किती. आता मी आकृती दुसरी काढतो म्हणजे काय होईल तुम्हाला मोठी आकृती पाहता येईल व्यवस्थित. मग आता थोडी मोठी डायग्राम काढतो हीच. जो मोठा त्रिकोण आहे त्याचं नाव काय आहे बघा पुस्तकामध्ये. BAC. बी मधून त्याच्या समभुज AC वर असा बीडी हा काय काढलेला आहे लंब. पुन्हा या ठिकाणी ई बिंदू आहे. ई बिंदू पाशी तयार होणारा जो कोण बीईडी आहे तो किती अंश दिला आहे 60. त्यानंतर एडी आणि बीडी या दोन बाजू समान आहेत. बीई आणि ईसी या दोन बाजू समान आहेत. आता विचारलेलं काय आहे पा कोण एबीसी किती. कोण एबीसी किती सांगू शकते कोण. हा कोण विचारलाय मोठा. तत्पूर्वी आपण काय करूया. हा कोण काटकोन आहे बघा. तुम्ही डाव्या बाजूचा सगळ्यांना त्रिकोण पहा. BAD त्रिकोण पहा. ही बाजू एकरूप आहे. मग तुम्हाला माहित आहे का हा गुणधर्म. जर त्रिकोणाच्या दोन बाजू एकरूप असतील तर त्या बाजू समोरील कोण एकरूप असतात. मला यापूर्वी कधी गुणधर्म झालाय का. एकरूप बाजू समोरील कोण एकरूप असतात. हो सर. नसेल झाला तरी लक्षात घ्या. जर त्रिकोणाच्या दोन बाजू एकरूप असतील तर त्या बाजू समोरील कोण एकरूप असतात. मग बीएडी या त्रिकोणात एडी या बाजू समोरचा कोण एक्स जर मांडला व्यवस्थित कळतो तर एडीला एकरूप बाजू बीडी आहे. मग बीडीच्या समोरचा कोण सुद्धा काय असणार आहे एक्सच असणार आहे. आता मला सांगा एक्स कोणाचं माप किती रे. त्रिकोणाच्या तिन्ही कोणाची बेरीज 180. 180 तून बीडी 90 वजा करा 45. 90 आणि उरलेल्या दोन कोणाचं 2 समान भाग करा म्हणजे एक्स कोण किती आला 45 आणि हा एक्स कोण सुद्धा किती आला 45. मधला त्रिकोण बघा मधला BDE याचा एक कोण 60 दिलाय. हा काटकोन आहे म्हणजे याचा लगतचा सुद्धा काटकोन असतात. वरचा कोण किती येणार आहे. हा DBE कोण किती येणार अगदी बरोबर. त्रिकोणाच्या तिन्ही कोणाची बेरीज किती असते 180. मग हे 90 आणि हे 60. 90 आणि 60 ची बेरीज 150 आणि 180 तून 150 वजा केल्यावर वरचा कोण किती येणार 30 येणार. 160. आता तिसरा बघा बीईसी त्रिकोण पहा. हा कोण किती येणार आहे बीईसी 60 अंशाचा हा रेषेजोडीतील कोण आहे. रेषेजोडीतील कोणांची बेरीज 180. 180 तून 60 वजा केल्यावर 120 येणार आहे की नाही. आता बीए आणि ईसी एकरूप. मग बीईच्या समोरचा हा कोण आपण वाय मांडला तर ईसीच्या समोरचा हा कोण सुद्धा वाय येणार. त्रिकोणाच्या तिन्ही मग 180 तून 120 वजा केल्यावर किती येणार 60 आणि 60 दोन समान भाग करा 30. हा कोण 30 आला आणि हा खालचा वाय कोण 30 आला. आता आपल्याला कोण विचारलाय कुठला बीएसी. मग वरच्या तीन कोणांची बेरीज करा. एक्स चं माप किती होतं 45. मधला कोण
30 आणि कोण ईबीसी 30 करा बेरीज 105 105 105. 105 पुस्तकामध्ये बघा पान नंबर 295 वर दुसरा प्रश्न आहे का पर्याय 105 चा? दुसरा पर्याय आहे. हा, पर्याय क्रमांक किती आहे? 2. 2. समजलं का सर्वांना हे? हो सर. ओके. आता तिसरा प्रश्न वाचूया. पुढे दिलेल्या आकृतीतील त्रिकोणाच्या तीनही कोणांची मापे दिली आहेत. त्यावरून तयार होणारा त्रिकोण कोणत्या प्रकारचा असेल? त्यामध्ये ए चं माप 4x - 12, बी चं माप 5x + 12 आणि सी चं माप 6x असं दिलेलं आहे. व्हाईट बोर्ड वर मी पुन्हा हीच डायग्राम काढतो. ए बी सी. आता याच्यामध्ये ए चं माप तुम्हाला 4x - 12 असं दिलेलं आहे. बी चं माप दिलेलं आहे 5x + 12. सी चं माप दिलेलं आहे 6x. बोल आता कोणता गुणधर्म वापरून आपण x ची किंमत काढू शकतो रे? सर तिन्ही मापांची बेरीज 180 असते. त्रिकोणाच्या तीनही कोणांच्या मापांची बेरीज 180 असते. म्हणजे कोण ए अधिक कोण बी अधिक कोण सी या तिन्ही कोणांची बेरीज 180 येणार. मग ए चं माप लिहूया आपण 4x - 12, बी चं माप लिहूया 5x + 12 आणि सी चं माप लिहूया 6x आणि या तिन्ही कोणांची बेरीज किती लिहूया? 180. या -12 ला +12 गेलं. मग 4x + 5x 9x आणि 9x + 6x किती? 15x. म्हणजे 15x बरोबर 180 आलं. मग x बरोबर 180 भागिले 15 करा. 15 × 1 = 15, 15 × 36. 12 किती आली? 16. नाही, माझं काय ते चुकलंय. 15 × 15 30 आणि 15 × 30. हा, 12 येते. आता आपण ए चं माप काढूया. ए चं माप 4x - 12 आहे. x ची किंमत किती काढली रे आपण? 12. टाकूया 4 × 12 - 12. 12 चोक 48. 36 वजा किती येणार मग? 36. 30. पुन्हा बी चं माप किती होतं आपलं? 5x + 12. याच्यामध्ये x ची किंमत घालू. सांगा 5 × 12 अधिक बेरीज 12. 12 × 5 = 60 60. आणि 12 ची बेरीज 72. 72. आता सी माप किती होतं? 6x. म्हणजे 6 × 12 1272. आता या त्रिकोणाच्या 3 कोणांचा जर विचार केला तर 2 कोणांची माप समान आहेत. आता 2 कोणांची माप समान म्हणजे 2 बाजूंची माप सुद्धा समान असणार. कारण एक कोणासमोरच्या बाजू असतात. मग 2 बाजू समान असल्यावर कोणाचा प्रकार? समद्विभुज. बरोबर. कुठला प्रकार? समद्विभुज त्रिकोण. समद्विभुज त्रिकोण. समद्विभुज त्रिकोण. बरोबर. समजलं सर्वांना हे? हो सर. अशाच प्रकारचा हा चौथा सुद्धा प्रश्न आहे. इथं सोडवतो.
एका त्रिकोणाच्या तिन्ही कोणाचे माप x अधिक 15 4 3 x अधिक 30 आणि 2 x अधिक 15 आहेत. तर तो त्रिकोण कोणत्या प्रकारचा? या तिघांची बेरीज 180 लिहायची. मला x ची बेरीज सांगा. हे x आहे, हे 3x आहे आणि हे 2x आहे. किती येणार आहे x पदाची बेरीज? x अधिक 3x 4x 4x अधिक 2x 6x आणि स्थिर पदांची करा. 15 अधिक 30 45 45 अधिक 15 60 60 60 60 आणि या तिघांची बेरीज किती असणार? 180. 180 किती? 120 आणि 120 भागिले 6 20. 20 मग मला सांगा a कोण किती येणार आहे? x अधिक 15 म्हणजे 20 अधिक 15 35 पुन्हा b कोण किती येणार? 3x अधिक 20 90 म्हणजे 20 त्रिक 60 आणि 60 आणि 90 2x अधिक 15 40 आणि 55 55. मग दिलेला त्रिकोण कोणत्या प्रकारचा असेल सांगा पाहू. काटकोन त्रिकोण काटकोन एक कोण काटकोन आहे म्हणजे तो काटकोन त्रिकोण म्हणजे पर्याय क्रमांक 1 येणार. हा 5वा प्रश्न पहा. सोबतच्या आकृतीमध्ये QPR हा कोण 70 अंशाचा दिलेला आहे. रेघ QX आणि रेघ RX हे अनुक्रमे कोण Q व कोण R चे कोण दुभाजक आहेत. तर कोण QX सारखा मी हीच डायग्राम पुन्हा व्हाईट बोर्डवर काढतो. आता बघा या आकृतीमध्ये हा QPR कोण तुम्हाला 70 अंशाचा दिलेला आहे 70 डिग्री. आता लक्ष द्या थोडं. आपल्याला हा कोण दुभाजक असल्यामुळे हे दोन कोण समान दिले. त्यातला हा कोण x मानला आहे तर हा कोण सुद्धा काय येणार x. त्यानंतर RX हा दुसरा कोण दुभाजक असल्यामुळे हा कोण आणि हा कोण समान झालेला आहे. मग हा कोण जर y मानला तर हा कोण सुद्धा काय येणार y. मग त्रिकोणाच्या 3 कोणांची बेरीज किती असते रे? 180 म्हणजेच कोण P अधिक कोण Q अधिक कोण R बरोबर 180. पैकी कोण P 70 दिलेला आहे. कोण Q किती येणार आहे? Q म्हणजे हा पूर्ण कोण किती येणार? x अधिक x 2x आणि कोण R म्हणजे हा पूर्ण कोण y अधिक y काय येणार 2y इज इक्वल टू 180 डिग्री. 70 तिकडे गेल्या वजा होणार. मग 180 वजा 70 किती येणार? 110 दोन जर लागलं तर x अधिक y किती लागलं 55. 55 आता खालचा त्रिकोण विचारत घेऊया आपण. कुठला? हा त्याच्या पण त्रिकोणांची वेगळी 180 येणार ना. मग वरचा खालच्या त्रिकोणाला वरचा कोण कुठला? कोण QXR. त्यानंतर x आणि y या तिघांची बेरीज सुद्धा किती येणार 180 मग कोण QXR बरोबर x अधिक y ची बेरीज आपण वर काढली 55 तिथं भरायची. बाजू किती आली मग 180. मग 180 वजा 55 करा. किती ते वजा बाकी
125. 125. 125 कसं आलं याचं माप? हो. हो सर. आवाज मीट करत जावा. आता हा प्रश्न पहा. सोबतच्या आकृतीतील सत्य विधान कोणते? पर्याय क्रमांक 1, त्रिकोणाला 6 बाह्य कोन असतात. बरोबर आहे का रे? बरोबर आहे. हो सर. रेषे जोडीतील कोणाच्या 12 जोड्या असतात. हो सर. 12 असतात का? एका शिरोबिंदूपाशी 4, अशा 3 शिरोबिंदूपाशी 4 त्रिक 12 जोड्या. बरोबर आहे. हो. विरुद्ध कोणाच्या 6 जोड्या. मला वाटते पहिलंच विधान बरोबर आहे. सत्य विधान कोणतं? पर्याय क्रमांक 1. पर्याय त्याला क्रमांक पर्याय क्रमांक 1. आता कसं ते सांगतो तू. मागं तुम्हाला सांगितलं होतं मी, लक्षात नसेल तर सांगतो. आता बाह्य कोणाची पहिली जोडी सांगतो बघा. बाह्य कोण किती? हा पहिला, हा दुसरा, हा तिसरा, चौथा, पाचवा आणि 6वा. बरोबर आहे का? 6 बाह्य कोण. हो सर. आता रेषे जोडीतील कोणाच्या जोड्या बघा. ही पहिली, ही दुसरी, ही तिसरी, ही चौथी. एकाच शिरोबिंदू जवळ 4 आल्या, मग इथं सुद्धा 4 येणार आणि इथं सुद्धा 4. म्हणजे एकूण किती झाल्या रेषे जोडीतील कोणाच्या जोड्या? 12. 12. अजून काय विचारलंय? विरुद्ध कोणाच्या जोड्या किती? तर विरुद्ध कोणाच्या बघा. ही पहिली विरुद्ध कोणाची जोडी, तिसरा आणि चौथा कोण आहे? ही दुसरी विरुद्ध कोणाची जोडी. म्हणजे एका शिरोबिंदू जवळ 2, अशा 3 शिरोबिंदू जवळ किती असणार विरुद्ध कोणाच्या जोड्या? 6. म्हणजे पर्याय क्रमांक 1 सत्य विधान आहे. पहा आता 7वा प्रश्न पहा. त्रिकोण रचना करण्यासाठी त्रिकोणाच्या घटकांपैकी कमीत कमी किती विशिष्ट घटक माहित असणे आवश्यक असते? त्रिकोण रचना करण्यासाठी त्रिकोणाच्या घटकांपैकी कमीत कमी टिंबटिंब विशिष्ट घटक माहित असणे आवश्यक असते. आता त्रिकोणाचे एकूण घटक किती रे? 3. एकूण घटक 3 बाजू, 3 कोण, किती घटक झालं? 6. मग 6 घटकापैकी कमीत कमी किती घटक माहित असतील तर आपण त्रिकोण आकृती काढू शकतो? 3. 3. बरोबर आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2. आपण कसोट्या बघितल्या की बाबा बा बाको 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 को. म्हणजे 3 बाजू माहित पाहिजे, किंवा 2 बाजून एक समाविष्ट कोण माहित पाहिजे, किंवा 2 कोण आणि एक समाविष्ट बाजू माहित पाहिजे, किंवा एक बाजून 2 कोण. म्हणजे कमीत कमी 3 जर माहित असतील तर आपण ती त्रिकोण रचना करू शकतो. पहा त्यानंतर प्रश्न 8वा पहा. त्रिकोण एबीसी मध्ये, आता हा एबीसी त्रिकोण आपण काढूया. ए कोण म्हणजे बी आणि सी कोणाची बेरीज आहे, तर तो त्रिकोण कुठल्या प्रकारचा आहे? आता समजा मी बी चं माप x मानलं आणि सी चं माप y मानलं, तर ए चं माप किती येईल सांगा? x अधिक y. अगदी बरोबर, x अधिक y. मग या ठिकाणी ए चं माप मी x अधिक y लिहितो. मग त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची बेरीज किती अंश असते रे?
180. 180. वरचा कोण एक्स अधिक वाय, खालचा एक्स आणि त्याच्या लगतचा वाय, आणि या सगळ्यांची बेरीज किती येणार? 180. मग 80. एक्स अधिक 2x, वाय अधिक वाय 2y, उजवी बाजू 180. 2 न भागलं तर इथं 2 ला 2 जाईल, x राहील. 2 न भागलं तर 2y ला 2 जाईल, y राहील. 180 ला 2 न भागल्यानंतर 90. मग आता x अधिक y 90 म्हणजे हा वरचा कोण आपल्याला 90 अंशाचा. एक कोण 90 म्हणजे तो कोणत्या प्रकारचा त्रिकोण झाला रे? काटकोन त्रिकोण. त्रिकोण. पटकन त्रिकोण झाला पहा. बरोबर. एकच मिनिट. सर्वांनी म्यूट व्हा. कोणातरी खरखर असा आवाज येतोय पहा. आता खाली 12वा बघूया. पुढील पैकी कोणत्या पर्यायातील माहिती दिली असता त्रिकोण रचना करता येणार नाही? सांगा पाहू. 2 बाजू व समाविष्ट कोण, पर्याय क्रमांक 4. 2 बाजू आणि समाविष्ट कोण. आता समजा ही बाजू दिली 5 सेमी आणि समाविष्ट कोण दिला 30 अंशाचा. मग 30 अंशाचा मी असा किरण काढू शकतो. आणि बाजू दिली समजा 4, 4चा चाप टाकला आणि हे जोडू शकतो. त्रिकोण काढता येतोय का रे? 2 बाजू आणि समाविष्ट कोण दिला असता त्रिकोण काढू शकतो. इथे सांगितलंय 2 कोन समाविष्ट बाजू. कोण व समाविष्ट बाजू. 2 कोण व समाविष्ट बाजू. 3 कोण. 2 कोण 2 व कोन व समाविष्ट बाजू. तिसरा पर्याय. 2 कोण दिलं समजा. बघा आता ही बाजू दिली 3 सेमी. आता हा कोण दिला 40 अंशाचा. मग 40 अंशाचा मी किरण काढू शकतो. हा कोण दिला 50 अंशाचा. मग 50 अंशाचा किरण काढू शकतो. आणि त्या दोघांचा छेदबिंदूला ए नाव दिलं. झाला एबीसी त्रिकोण तयार. म्हणजे 2 कोण आणि समाविष्ट बाजू दिली तरी सुद्धा आपण त्रिकोण रचना करू शकतोय. सर 3 बाजू, पर्याय क्रमांक 2. तर 3 कोण. 3 कोण. 3 कोण. पर्याय क्रमांक हा 2. 3 कोण जर दिलं तर आपण त्रिकोण काढू शकत नाही. म्हणजे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पहा. बरोबर. त्यानंतर प्रश्न 12वा पहा. त्रिकोण ILK च्या बाजू LK ची लांबी बाजू IL च्या लांबीपेक्षा 3 सेमीनं जास्त आहे. बाजू IK ची लांबी बाजू IL च्या लांबीपेक्षा 5 सेमीनं जास्त आहे. त्याची परिमिती 32 सेमी असेल तर त्याच्या मोठ्या बाजूची लांबी किती? आता हे व्हाईट बोर्डवर घेतो. ओके. आता एक मी त्रिकोण काढतो पहा. या त्रिकोणाला ILK असं नाव दिलेलं आहे. या त्रिकोणाच्या LK ची बाजू मी IL ची बाजू x मानतो पहिल्यांदा. कारण IL जर x असेल तर LK किती असेल सांगा बघू. LK बघा सांगितलं LK ची लांबी IL च्या लांबीपेक्षा 3 जास्त. मग IL ची लांबी जर x असेल तर 3 जास्त म्हणल्यावर x अधिक 3 LK आला. बघा x अधिक 3 कोणाला? LK. आता IK सांगा किती आहे? IK ची लांबी IL पेक्षा 5 सेमीनं जास्त. IL पेक्षा 5 न जास्त म्हणजे IL आपण x म्हणला. 1 अधिक 5. बरोबर. काय ना? x अधिक 5. आता परिमिती पेरिमीटर दिलेले आहे 32. आता परिमितीवरून आपण x ची किंमत काढू शकतो का रे? परिमिती म्हणजे तिन्ही बाजूची बेरीज. मग पहिली बाजू x, दुसरी बाजू x अधिक 3
आणि तिसरी बाजू x अधिक 5 आणि ह्या तीनची बेरीज परिमिती म्हणजे 32 आहे. आता सोडवूया. x 3 वेळा आहे, मग x ची 3 वेळा बेरीज 3x. स्थिर पद 3 अधिक 5 8 आणि पलीकडे किती येणार 32. 32. मग 32 वजा 8 किती रे? 24. 24. बरोबर 24 भागिले 3 8. 8. आता आपल्याला विचारलंय मोठ्या बाजूची लांबी. आपण बाजू काढून बघू. इथं x म्हणजे हे जे 8 आली, इथं x अधिक 3 म्हणजे 8 अधिक 3 11 आलं आणि इथं x अधिक 5 म्हणजे 8 अधिक 5 किती आलं 13. 13. मोठी बाजू किती आली 13. आहे का पर्याय 13 सेमी? हो. हो. पर्याय क्रमांक 3. 3. आता हा प्रश्न पहा. पुढील पर्यायात त्रिकोणासाठी 3 बाजूंची मापे दिली आहेत. त्यावरून कोणत्या पर्यायातील मापावरून त्रिकोण रचना करता येणार नाही? 2018च्या प्रश्नपत्रिकेत हा प्रश्न विचारलेला होता. आता याच्यासाठी एक गुणधर्म लक्षात ठेवा. कोणता? त्रिकोणाच्या 2 बाजूंची बेरीज तिसऱ्या बाजूपेक्षा जास्त असते. मग आपण बघूया प्रत्येक पर्यायामध्ये येते का. पहिल्या पर्यायात बघा, पहिला पर्याय मी चेक करतो. 5.5 अधिक 4 9.5. 9.5 हे 7 पेक्षा मोठा आहे. 4 अधिक 7 11. 11 हे 5.5 पेक्षा मोठा आहे. आणि पहिल्या आणि तिसरीची बेरीज करा. 5.5 अधिक 7 12.54 पेक्षा मोठा आहे. म्हणजे पहिल्या पर्यायातील मापावरून आपण त्रिकोण रचना करू शकतो. आता दुसरं चेक करूया. 7.2 अधिक 3.7 10.9 5.2 पेक्षा मोठा आहे. दुसऱ्या आणि तिसरीची बेरीज करतो. 3.7 अधिक 5.2 म्हणजे 5 आणि 3 8. 8.9 7.2 पेक्षा मोठा आहे. आता पहिल्या आणि तिसऱ्याची बेरीज करतो. 7.2 अधिक 5.2 7 आणि 5 12.4 3.7 पेक्षा मोठा आहे. म्हणजे दुसऱ्या पर्यायातील 3 बाजूवरून सुद्धा आपण त्रिकोण रचना करू शकतो. आता तिसरे चेक करूया. आता तिसरे व्यवस्थित बघा. पहिल्या आणि दुसऱ्याची बेरीज किती रे? 4.2 अधिक 3.4 7.6. 7.6. 6. 7.6 8.5 पेक्षा कसं आहे रे? बारक. लहान. आपला क्वेश्चन काय आहे? त्रिकोणाच्या कोणत्याही 2 बाजूची बेरीज तिसऱ्या बाजूपेक्षा जास्त असते. मग इथं पहिल्या दोघांची बेरीज तिसऱ्या बाजूपेक्षा जास्त येत नाही. म्हणून या तिसऱ्या पर्यायातील बाजूच्या लांबीवरून आपण त्रिकोण काढू शकत नाही. म्हणजे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक किती? 3. 3. आता आपण 16.2 बघूया. 16.1 आपला झाला, त्याचे फक्त 2 उत्तर राहिले होते. मी घरी सोडवतो काय. आता 16.2 मध्ये बघा, पहिला प्रश्न. पुढील आकृतीवरून त्या खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. मगाशी या टाईपचा प्रश्न आपला झालेला आहे. मला सांगा बीचं माप किती येईल, एचं माप किती येईल? बीचं किती येईल? आता ही बाजू 1 रुपये ना. मला सांगा हा कोण 60 पडल्यावर त्याच्या लगतचा रेषी जोडीतील कोण किती असणार? 120. 120. 120. आता बीडी आणि एडी सारखा आहे. मग या बीडीच्या समोरचा कोण बी आणि एडीच्या समोरचा कोण बी आणि बीडीच्या समोरचा कोण बी एडी हा सारखा असणार. मग या दोन कोणाची माप किती येणार? 120 120. 120 वजा केल्यावर 60 आणि 60चा नियमाने मग 30. हा 30 येणार आणि हा सुद्धा 30 येणार. हा आता हा वरचा कोण किती येणार आहे? हा डीएई. त्रिकोणाच्या तिन्ही कोणाची बेरीज 180. 50. 60 आणि 70 ची बेरीज किती? 130. 180 तून 130 वजा केल्यावर वरचा कोण किती येणार? 50. 50 येणार ना? हो.
सर आता ही बाजू बघा, ही बाजू आणि ही बाजू सारखी आहे, म्हणजे हा कोण आणि हा कोण सारखा असणार. मग आता हा रेष जोडलेला कोण किती येणार? 180 170 वजा केला 110. 40. आता 180 110 वजा करा 70, मग 70चा निम करा. 45. 35. हा 35. 35 येणार, हा 35. आता विचारलंय पहिला कोण बीचं माप किती येणार बीचं माप? मगाशी काढलं होतं आपण 30, म्हणजे 30. पर्याय 30. क्रमांक 1. पहिला एक. बीएससीचे किती रे? कोण बीएससी वरचं कोणाची बेरीज करा? 30 अधिक 50 अधिक 80. 35. 115 बरोबर, 115 म्हणजे पर्याय क्रमांक 1. एक. आता हे गणित सोडवण्यासाठी तुम्हाला काही गुणधर्म माहित पाहिजे. जर त्रिकोणाच्या दोन बाजू एकरूप असतील तर त्या बाजू समोरील कोण एकरूप असतात. आणि अजून एक कोणता गुणधर्म माहित पाहिजे? त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची बेरीज 180 अंश असते. आणि अजून एक कोणतं माहित पाहिजे? दोन बाजूंची बेरीज तिसऱ्या बाजूपेक्षा जास्त येते. ही दुसऱ्या बद्दलच्या गणितात ह्या गणितात तो गुणधर्म नाही लागू पडत. ओके. आता तिसरा प्रश्न सांगा. सोबतच्या आकृतीचे निरीक्षण करून माप कोण एसीडी किती सांगा? एसीडी आकृती पुन्हा एकदा मी काढतो मोठी थोडी. ए बी इथे सी डी. हा वरचा कोण 45 अंश आहे. हा कोण काटकोन आहे. हा खालचा छोटा कोण 20 अंश आहे. अगोदर मला सांगा बीडीसी किती रे? बीडीसी हा कोण तर किती असेल? 45 अंश पर्याय क्रमांक 4. हा बघूया आपण चेक करूया. मला फक्त सांगा बीडीसी कोण किती असेल? बीडीसी हा 90 आहे ना. 90 आणि 20 ची बेरीज करा की आणि 180 तून वजा करा. 90 अधिक 20 70 अंश. 110 70. आणि 180 तून 110 वजा केल्यानंतर 70. आपल्याला विचारलाय एसीडी म्हणजे हा. आता हा किती असणार आहे? एडीसी 70 आणि एडीसी रेषी जोडलेली कोण? रेषी जोडलेली कोणाची बेरीज 180. मग 180 तून 70 वजा केल्यावर हा वरचा किती येणार? 110. 110. त्रिकोणाच्या तिन्ही कोणाची बेरीज 180. मग वरच्या एक कोण 45, दुसरा कोण 110, यांची बेरीज किती आली? 155. 155. तुम्हाला एसीडीचं जर माप काढायचं असेल तर 180 तून 155 वजा करावं लागणार. किती येत आहे? 25. पंचवीस अंश. म्हणजे पर्याय क्रमांक किती येत आहे? 3. 3. समजतंय ना? हो सर. हो सर. ओके. हा चौथा प्रश्न पहा. सोबतच्या आकृतीमध्ये बीए आणि सीई हे दोन किरण एकमेकांना समांतर आहेत. तर ए आणि बी ची बेरीज किती? इथं ए, इथं नाव बी, इथं नाव सी, बिंदू डी आणि इथं या किरणावर ई बिंदू घेतलेला. आता हा कोण दिलाय 70, हा कोण दिलाय 80. मला सांगा हा मधला कोण किती रे? मधला हे 3 रेषी जोडलेले कोण आहेत ना? रेषी जोडलेले कोणाची बेरीज 180.
तीस येईल मग 30. हा 80 आणि 70ची बेरीज 150 ना, आणि 180 तून 150 वजा केल्यावर हा कोण किती येणार? 30. 30. ओके. आता ही एकच आहे बरं का, माझ्याकडून चुकून काय झाले आकृती काढताना असं आहे. आता मला सांगा, कोण आपल्याला विचारलाय कुठला ए आणि बी चं माप. एसीडी चं माप किती रे? एसीडी शंभर. बरोबर. 100. 30 आणि 70ची 100. बेरीज 100 येणार. आणि तुम्हाला एक गुणधर्म सांगितला होता का नाही मला माहित नाही, त्रिकोणाच्या बाह्य कोणाचे माप त्याच्या दूरस्थांतर कोणाचे बेरजे इतकं असतं. मग आता एबीसी त्रिकोणाचा बाह्य कोण आहे एसीडी. मग या एसीडी दूरस्थांतर कोण ए आणि बी यांची बेरीज असणार आहे. झाले का तुम्हाला? त्रिकोणाच्या बाह्य कोणाचं माप दूरस्थांतर कोणाच्या बेरजे इतकं असतं. होय. हा बाह्य कोण आहे, मग हा बाह्य कोण म्हणजे या दोन कोणांची बेरीज येणार. मग कोण एसीडी बरोबर कोण ए अधिक बी. एसीडी कोण 100 आला, याचाच अर्थ ए आणि बी कोणाची बेरीज किती आली? 100 अंश. 100. पर्याय किती येणार? 1. नेक्स्ट एक्झाम्पल शेअर करतो. हा 5वा प्रश्न पहा. लेंथ एडी बरोबर लेंथ बीडी. बघा ह्या टाईपची बरीच उदाहरणं आली. ह्या टाईपची अगोदर सुद्धा आपण जवळजवळ 2 उदाहरणं पाहिली. व्हाईट बोर्डलाच मी काढतोय म्हणजे स्पष्ट आपल्याला आकृती काढता येईल. बघा लक्ष द्या. तर ए हा बी हा सी हा डी हा ई. बघा या दोन बाजू एकरूप आहेत, इकडे या दोन बाजू एकरूप आहेत. हा कोण तुम्हाला 20 अंशाचा दिलेला आहे, हा कोण तुम्हाला 100 अंशाचा दिलेला आहे. बोला आता चला. हा कोण 100 म्हणजे हा कोण किती येणार लगतचा? 100. हा रेषी जोडतील कोणाची बेरीज 180 80. असते. 80. 180 हा 80 येणार. आता हा 80 म्हणल्यावर हा कोण किती येणार आणि हा कोण किती येणार? 180 तून 80 वजा करा आणि त्याचं 2 समान भाग करा. 30. 180 तून 80 वजा केल्यानंतर वजाबाकी 100 आणि 100चं 2 समान भाग 50. 50. 50 बरोबर. आता इकडे बघा डाव्या बाजूचा त्रिकोण एबीडी. हा कोण 20 आहे, मग कुठला कोण 20 असणार आहे? एकरूप बाजू समोरचा कोण एकरूप असतात. मग बीडीच्या समोरचा हा कोण आणि एडीच्या समोरचा हा कोण 20. मग हा 20 असेल तर हा वरचा सुद्धा 20 असेल. 20. मग हा बीडी किती येणार आहे? 20 अधिक 20 40. 180 तून 40 वजा करा 41. 140. 41. 140. लगतचा कोण किती येणार? रेषी जोडतील कोणाची बेरीज 180. 180 40. 40 वजा करा 40. 40. मग हा वरचा कोण किती येणार? 40. तिन्ही कोणांची बेरीज 180. 100 अधिक 140 140. 180 तून 140 वजा केल्यावर 40. आता आपल्याला विचारलाय कोण सीएबी ना. हो सर. सीएबी म्हणजे वरच्या तिन्ही कोणांची बेरीज करा. 20 अधिक 40 अधिक 50. 60 अधिक 50. 110. 110 110. आहे का पर्याय? पर्याय पर्याय क्रमांक क्रमांक 2 बरोबर.
कुठलं उदाहरण आहे? मधून अधून शेर होते, तर असू द्या, जशी येतील तशी घेऊया. आता हे सोडूया. त्रिकोण एबीसी समभुज त्रिकोण असून रेख एडी मध्ये काय आहे? जर बीडी बरोबर 3 तर एबी बरोबर किती? मी अगोदर एक समभुज त्रिकोण काढतो, तिन्ही बाजू समान असणारा समभुज त्रिकोण. समजा या समभुज त्रिकोणाला मी नाव दिलं एबीसी. एडी मध्यगा, मध्यगा म्हणजे काय रे? त्रिकोणाचा शिरोबिंदू व त्याच्या समोरील बाजूचा मध्यबिंदू यांना जोडणारा रेषाखंड म्हणजे त्रिकोणाची मध्यगा. या आकृतीमध्ये एडी ही मध्यगा काढलेली आहे. तुम्हाला याच्यामध्ये बीडीची किंमत किती दिलेली आहे? 3. तर एबी विचारलंय. कोण सांगते एबी किती येणार? 6 सेमी. 6 कसं? सेंटीमीटर. कोण सांगते कारण? समभुज त्रिकोणाचा प्रत्येक कोण किती अंश असतो रे? 60 अंश. आता हा सुद्धा 60 असणार, पण आता इथं मध्यगा हा कोन दुभाजक होतो, म्हणजे कोन दुभाजकामुळे 60चं समान भाग झालं 30-30. आता हा 90 येणार बघ, म्हणजे एकंदरीत हा 30-60-90 मापाचा त्रिकोण तयार झाला. डाव्या बाजूला जो एबीडी त्रिकोण आहे त्याचं 3 कोन अनुक्रमे 30 अंश, 60 अंश आणि 90 अंश आलं. मग याच्यामध्ये बीडी तुम्हाला 3 दिलेला आहे, तर डीसी सुद्धा देणार आहे 3 येणार. हा, त्या कोन काढायची गरज नव्हती खरं, आता माझ्या लक्षात आलं. मग बीसी 6 आलं. मग त्रिकोणाच्या तिन्ही बाजू कशा असतात? समान. सारखी असतात. समान. मग बीसी जर 6 असेल तर एबी आणि एसी सुद्धा 6 येणार. म्हणजे पर्याय क्रमांक किती येणार? 3. 3. हा, त्यानंतर प्रश्न 4 पहा. त्रिकोण एबीसी मध्ये ओ हा लंब संपात. लंब संपात म्हणजे शिरोलंबाचा संपात बिंदू. त्रिकोणाचे तिन्ही शिरोलंब एकमेकांना ज्या बिंदूमध्ये छेदतात त्याला लंब संपात बिंदू म्हणतात. याच्यामध्ये कोड एसीबी 42 दिलेला आहे आणि एओबी विचारलेला आहे. एओबी व्हाईट बोर्ड वर घेतो. ओके, असा हा पहिला लंब आहे, असा हा दुसरा लंब आहे. ए बी सी, इथं डी, इथं ई, इथं ओ. आता हा कोन 42 डिग्रीचा दिलेला आहे. आपल्याला विचारला आहे एओबी. एओबी एओबी म्हणजे हा कोन विचारलेला आहे. कोण सांगू शकते? थोडं क्ल्यू देतो तुम्हाला. हा काटकोन म्हणजे हा लगतचा पण काटकोन असणार. हा काटकोन म्हणजे हा लगतचा पण काटकोन असणार. आता हा कोण आपण पहिल्यांदा काढूया. कुठला? डीओई. तुम्हाला माहित आहे का एक गुणधर्म? चौकोनाच्या 4 कोणांची बेरीज 360 असते. जसं त्रिकोणाच्या 3 कोणाची बेरीज 180 असते का नाही, त्या पद्धतीनं चौकोनाच्या 4 कोणांची बेरीज 360 असते. मग आता हा पहिला कोन, हा दुसरा, हा तिसरा आणि हा चौथा, या 4 कोणांची बेरीज 180 लिहायची. त्यातला पहिला कोन 90 आपण काढला. दुसरा कोन काढायचे, दुसरा कोन काढायचे त्याला मी एक्स मानतो. तिसरा कोन 90च आहे आणि चौथा कोन 42 आहे. आणि या 4 कोणांची बेरीज घेणार 360. आणि 90 अधिक 90 180 आणि 180 अधिक 42 किती? 122. 122. 222 अधिक x बरोबर किती येणार मग? 360. 60. मग 360 वजा 222 करा बघू. 30. हा 38. किती ते? 138. 138. मग हा जर कोण 138 आला तर या कोणाचा हा विरुद्ध कोण आहे बघा, ऑपोजिट अँगल आहे का?
हो सर. अशा पद्धतीनं कोन एओबी हा 138 अंश येतो. आहे का पर्याय 138 बघा? आहे सर. क्रमांक 4. हो. आता 16.4 मधलं पहिलं बघा. त्रिकोण एबीसी या समद्विभुज त्रिकोणामध्ये बीसी ची लांबी 12 सेमी, एसी ची लांबी आणि एबी ची लांबी समान आहे, ती प्रत्येकी 10 सेमी आहे. तर एडी ची लांबी किती? एडी ही मध्यक आहे. एडी हा बीसीवर लंब टाकलेला आहे. आपण रचना करूया. एक समद्विभुज त्रिकोण मी काढतो असा, दोन बाजू समान असणारा ए बी सी. इथे ए नाव दिलं, इथे बी, इथे सी. इथे बघा एसी ने बी समान दिले, म्हणजे या दोन बाजू समान आहेत. ही बाजू 10 आहे, ही बाजू सुद्धा किती आहे? 10 आहे. आणि पाया दिलाय 12. आता एडी मध्यका म्हणजे ए आणि बी सी चा मध्यबिंदू घेतलेला आहे डी. एडी मध्ये असल्यामुळं बीडी आणि बीसी हे दोन समान भाग झालं पा. एडी हा बीसी वर लंब पण आहे. लंब म्हणजे तर काटकोन तयार करतोय पा. एडी मध्ये का पण आहे आणि शिरोलंब पण आहे. मग या एडीची किंमत आपल्याला काढायची. कोण सांगल? 8 सेंटीमीटर का? अगदी बरोबर. कसं काढलं सांग? बरोबर आहे. आता बीसी 12 त्याचा समान भाग झालाय नाही, हे 6 आणि हे 6. आता हा काटकोन त्रिकोण झाला आणि पायथागोरसचा प्रयोग वापरला, किंवा सरळ काय करा, ए बी डी आपल्याला पायथागोरस 4 5 याची दुप्पट केली तर दुसरं त्रिकूट काय होईल? 3 दुनी 6, 4 दुनी 8 आणि 5 दुनी 10. मग त्रिकोणाच्या 3 बाजू काटकोन त्रिकोणाच्या 6, 8, 10 असतील. आता एक बाजू 10 दिलेली आहे, दुसरी बाजू 6 दिलेली आहे, म्हणजे तिसरी बाजू किती असणार आहे? ए मधली 8. म्हणजे पर्याय क्रमांक किती? 4. दुसरं पहा. काटकोन त्रिकोणाचा लंब संपात बिंदू टिंबटिंब असतो, म्हणजे कुठं असतो? एक कच्ची आकृती काढून बघूया. हा काटकोन त्रिकोण आहे एबीसी. लंब संपात म्हणजे शिरोलंब. आता मला सांगा, पहिला शिरोलंब हा येणार बघा. इथं काटकोन तयार केलाय ना, म्हणजे ए बिंदूतून बीसी वर टाकलेला लंब एबी आला. आता दुसरा शिरोलंब बघूया. सी बिंदूतून ए बी वर टाकलेला लंब म्हणजे सी बी आला, हा दुसरा शिरोलंब झाला. फक्त तिसरा शिरोलंब महत्वाचा आहे. आता तिसरा शिरोलंब बघा, मी हिरव्या पेनाने दाखवतो. बी बिंदूतून एसी वर असा लंब टाकायचा, हा तिसरा शिरोलंब झाला. ही तिसरा शिरोलंब रेषा आली. मग हे तिन्ही, हे पहिलं, हे दुसरं आणि हे तिसरं एकमेकांना कुठे छेदतायत? म्हणजे या ठिकाणी काटकोन त्रिकोणातील लंब संपात बिंदू कुठे आला? काटकोनाचा शिरोळ. काटकोनाचा